नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आहे आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच सोमवार 5 जुलै. सर्वप्रथम जाणून घेऊया आजचा एक चांगला आणि प्रेरणादायी विचार. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. तर मित्रांनो, या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1658 साली मुघल शासक बादशहा औरंगजेब याने आपला मोठा भाऊ मुघल मुराद बक्श यांना बंदी बनवलं होतं. सन 1905 साली ब्रिटिशकालीन भारतात ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला होता. आजच्याच दिवशी 1913 साली महाराष्ट्रीयन मराठी नाटक मंडळी किर्लोस्कर नाटक मंडळाचे प्रमुख नायक गणपतराव बोडस व गोविंदराव टेंबे यांच्या सहकार्याने बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळाची स्थापना केली होती. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1954 साली आंध्र प्रदेश राज्यातील उच्च न्यायालयाची स्थापना हैदराबाद या ठिकाणी करण्यात आली होती. 1975 साली अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू आर्थर एश वेम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले होते. आजच्याच दिवशी सन 1977 साली पाकिस्तानमध्ये लष्कर प्रमुख जनरल मोहम्मद जिया उल हक यांच्या नेतृत्वात लष्करी सैन्यांनी उठाव करून जुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार पाडले होते व त्यांना यावेळी कैद करून तुरुंगात पाठवले गेले. आजच्याच दिवशी 1998 साली भारतीय लष्कर दलाने स्वदेश निर्मित रणगाडाविरोधी नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. 1998 साली तमिळनाडू राज्यात डॉल्फिन सिटीचं उद्घाटन करण्यात आलं. तर मित्रांनो, ह्या होत्या 5 जुलै या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचा आज जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी 1918 साली प्रख्यात भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तसंच केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरण यांचा जन्म झाला. 1925 साली भारतीय राजकारणी व गुजरात राज्याचे माजी राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म झाला. सन 1946 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यिक, विद्वान, कादंबरीकार, नाटककार व लेखक असगर वजाहत यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1946 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व विद्यमान केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री तसंच लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचा जन्म झाला. 1952 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त भारतीय चित्रपट संपादक रेणू सलुजा यांचा जन्म झाला. सन 1954 साली न्यूझीलंड देशाचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू व कर्णधार व प्रशिक्षक जॉन राईट यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1995 साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरला व्यंकट सिंधू उर्फ PV सिंधू यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. आज अशा काही विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी 1826 साली ब्रिटिश राजकारणी व डच ईस्ट इंडिजचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि बेनेकॉलेनचे लेफ्टनंट गव्हर्नर तसंच सिंगापूर देशाचे संस्थापक सर थॉमस स्टॅमफोर्ड रॅफल्स यांचं निधन झालं. 1833 साली प्रसिद्ध फ्रेंच संशोधक व फोटोग्राफीचे शोधकर्ता व जनक जोसेफ निकफोर निप्से यांचं निधन झालं. मित्रांनो, आज सर जोसेफ यांच्यामुळेच आपल्याला फोटोग्राफी इतकी सहज आणि सोप्या पद्धतीने करता येते. बघा ना, आता तुमच्या एका टॅबवर म्हणजे तुमच्या एका मोबाईलवर तुम्ही फोटोग्राफी अगदी सहजपणे करू शकता आणि हे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्हसुद्धा करू शकता आणि याच्यासाठी अवघा 1 मिनिटसुद्धा पुरेसा असतो. पण ही सगळी खूप मोठी प्रोसेस होती आणि या सगळ्या प्रोसेसचं श्रेय जातं फोटोग्राफीचे जनक जोसेफ निप्से यांना. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी 1957 साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी महात्मा गांधी यांच्या गांधीवादी चंपारण्य सत्याग्रहाचे सदस्य व आधुनिक बिहार राज्याचे रचनाकार तसंच बिहार राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री डॉक्टर अनुग्रह नारायण सिन्हा यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. सन 1996 साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व रहस्यमय कथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचं निधन झालं. सन 2005 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू बाळकृष्ण पंढरीनाथ उर्फ बाळू गुप्ते यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट आणि अँकर FMवर सुद्धा रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे बरं का. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि हो, ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.